हॅलो. हॅलो दीदी, माझी पिंक कलरची कुर्ती तूच घातलीस ना? अगं नाही ग, बघ ना तिथेच कुठेतरी असेल. अगं कुठंच नाही, अख्खं घर शोधलं मी. अगं तू नीट शोध बाळा, असेल तेच कुठेतरी. अगं कुठंच नाहीये, खरं खरं सांग, तू घातलीयस का? शोधू शोधू दमले यार. ऐक ना, मला खूप उशीर झालाय, बोलू आपण नंतर. हा बरं, तू शेवटची कुठं पाहिली होतीस का? हॅलो हॅलो दीदी. शेट यार. सॉरी दादा, थोडस लेट झालं. थोडासा 10 मिनिट झालं वाट बघतोय. तो बिचारा पेशंट, त्याचा इंटरव्ह्यू आज अर्धा तास झाला झोपून गेलाय तो. अहो दादा, खरंच सॉरी, माझी पण एक्झाम आहे, मला पण गडबड आहे. प्लीज प्लीज चला ना लवकर. अबे तू तू हड हॅड छी छी थू. थू. अरे काय झालं? हॅलो. हा रम्या, ऐक ना यार, मी इंटरव्ह्यूला जात होतो, मध्ये जरा कॅबचा प्रॉब्लेम झालाय, तर ती तुझी बुलेट घेऊन ये ना प्लीज यार, खूप अर्जंट आहे. अरे बुलेट बुलेट घेऊन आलो असतो बरं का, पण बुलेट भाऊ घेऊन गेला रे. अरे यार मग अल्ट्रॉज घेऊन ये. आता बुलेट नाही म्हटल्यावरती अल्ट्राजच मनात येणार ना भाई. तशी ही गाडी दिवसभर उभी राहते, पण नेमकं आज पप्पा घेऊन गेले रे. बरं एक काम कर, ऍक्टिवा घेऊन ये. आता दोन्ही गाड्या नाही म्हटल्यावर ऍक्टिवाकडेच चाललो होतो, पण नेमकं गाडीचा टायर पंक्चर झालाय रे. तसंही मला या गाडीचं काही काम नाही, तुला सांगतो. एकदा ही रिपेअर करतो आणि तुलाच देऊन टाकतो, म्हणजे तुझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील भाई. अरे भाई, तू आपली जान आहे, तू जान. बेकार चोटसा आला. शाळेला मित्र पण असे बेकार चोट भेटलेत ना. शेट यार. दादा, मी तुम्हाला डबल भाडं देते, या ना प्लीज या. अहो दादा, कॅब घेता कशाला मग, जर तुम्हाला यायचंच नसतं तर? अहो मॅडम, कोण नाही येणार? स्ट्राईक चालू आहे सगळ्या कॅबवाल्यांची. तुमचं नशीब समजा दोघांचं की तुम्हाला मी भेटलोय. अहो दादा, तुम्ही तरी समजून सांगा वहिनीला. ऐ ऐ ऐ, काय वहिनी, कसली वहिनी? अहो शांत व्हा जरा. काय बोललो म्हणून काय लगेच वहिनी होणार काय तुम्ही? अहो तुम्हाला एक्झामला जायचे, यांना इंटरव्ह्यूला जायचे, मग कशाला एकमेकांचं नुकसान करताय? हा ना, जस काय एक्झाम देऊन कुठली लगेच कलेक्टर होणार आहे. हो ना, आणि हा इंटरव्ह्यू देऊन एमडीच होणार आहे म्हणे. ए नीट बोलायचा, इज्जतीत. वा, इज्जतीचं कोण सांगतंय बघा, ज्याला घरात काही इज्जत नाही. हे आता हे जास्त होतंय. हा सुरुवात कोणी केली? दादा, हिला सांगा घरातल्या गोष्टी बाहेर काढायच्या नाही. दादा, ह्याला सांगा सहन होत नाही तर बोलायचं नाही. ए ए हाड. हाड छी. छी थू. थू. अरे तुमच्या आईचा घो तुमच्या. यायचं असेल तर या, नाही तर इथंच बोंबलत बसा. हो बाजूला. दादा, गाणं चेंज करा ना प्लीज. बरं बरं, चेंज करायचे का? करू दे, त्यात काय एवढं. इसमें तेरा घाटा मेरा कुछ नहीं जाता ज्यादा प्यार हो जाता ए दादा यार, प्लीज हे गाणं चेंज कर ना प्लीज. काय कटकट आहे. हे पण चेंज करायचं का? अरे दादा, तुम्ही गाणेच लावू नका यार, प्लीज बंद करा. नको म्युझिक, बंद करा प्लीज. कटकटे राहू दे, चालू करा बंद करा, असं कुठं असतं? करतो बंद. हॅलो. ए यार, तुला पैसे द्यायचे का नाही? हा बेबी. बेबी, अरे दिवसा ढवळ्या गांजा बिंजा फुकला का काय? त्या दिवशी मज्जा आली ना आपल्याला नाईट आउटला. अरे नाईट आउट काय, बेबी काय, अरे काय चुत्त्या बित्त्या समजायला काय तुम्हाला? हो ना. हा, आता आपण या सॅटर्डेला ना गोवा प्लॅन करू. हा गोवा? अरे तुला इथं भोसरीला जायला पैसे आहेत का? आणि कुठे रे तू? कधी भेटणार मला सांग बरं. आता 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 नको ना बेबी, बेबी? इथं आजूबाजूला लोक बसलेत. अरे काय लोक, माझा काय संबंध? बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. काय अरे काय फालतूगिरी लावली, दिवसा ढवळ्या मूत प्यालाय यायला. माझे पैसे बी गेले राव. बाय. हॅलो. दिदे, माकडीने तूच माझी कुर्ती घातलीस ना? सांगितलं आहे नी मला. तू घरी ये, मग मी तुला दाखवते. हो बेबी, मी आता एक्झामला जातीये, पण आपण संध्याकाळी भेटूयात ना कपल पॉइंट वर. हा, पण माझी एक अट आहे. तुम्हाला नेहमी सारखं जर छेडणार असेल ना, तर आणि तरच मी येणार, नाहीतर नाही येणार.
काय टेक्नॉलॉजी आहे ना नवीन, म्हणजे आजकाल एक फोन चालू आहे तोच हा दुसरा कॉल येतो. मॅडम तुम्ही बेस्ट ट्राय केलं बघा. ओ दादा, अहो पुढे बघून गाडी चालवा ना तुम्ही. वय वय चालवतो. बेबी आपण भेटूया ना कपल पॉइंट वर. दादा याला सांगा दात काढून हसू नको म्हणून. दादा हिला सांगा मी तर दात काढून हसणार, जे करायचंय ते कर. दादा याला सांगा दात काढून माकड हसतं. दादा हिला हिला काय दादा पादा लावले रे. दादाला काय बोलून द्या सांगा नाही, नुसती बडबड लावली आपली. अरे मान्य आहे, थोडेफार भांडणं वादविवाद होतात, गैरसमज पण होतात रे, पण असं नाही ना की प्रेम विश्वास आदर काय असतं का नाही. दादा बोला ना. लेट होतंय हो. थांबा जरा वेळ, तिसरा पॅसेंजर येतोय, वाट बघावं लागेल. अरे यार दादा, मला वाटते आज माझा इंटरव्ह्यू नाही होणार. गेली नोकरी, लागली वाट. हा तर मी काय म्हणत होतो, या प्रेम आणि विश्वासाला खूप नाजूक गोष्टी असतात हो. आता माझंच उदाहरण घ्या, मी सकाळी 6 वाजता घराबाहेर पडतो आणि रात्री 10 वाजता घरी येतो. म्हणजे याचा अर्थ असं नाही ना होत मी तिला वेळ देत नाही आणि म्हणून ती मला घटस्फोट देणार आहे. तसं नसतं हो. आमचा खूप सुखी संसार चाललेला आहे. 4 वर्ष झाले आम्ही एकदम सुखात आहे. दादा लेट होतंय हो, प्लीज चला ना प्लीज. अहो थांबा 2 मिनिटं, ते पॅसेंजर येऊ देतात. ते काय आला आईच्या गावात. ए भाऊ अरे एसी चालू कर ना, किती बाहेर राहून पडलंय, किती गरम होत आहे ना. आईच्या गावात सगळे बांबू लागले इकडं. ओ सॉरी, लेडीज पण आहे का? सॉरी यार, माझ्या तोंडातून आहे ना गाणं गाण शिवायच निघतात. काय मग शेट, लय भारी सेंट मारलाय. कुठे दावरा आज? अरे घंटा सेंट मारला. अरे 3 दिवस झाले आंघोळ नाही केली, त्याचा वास येतो सेंट मारला बोलतो. आईचा ओ सॉरी, लेडीज आहे मागं बसेल. हे यार भावड्या, जरा गप बस की. सॉरी भाऊ. दादा मला आधी सोडा, माझा इंटरव्ह्यू आहे. नाही दादा पहिल्यांदा मला सोडा, माझी एक्झाम आहे. हे भाऊ अरे आधी मला सोड बाबा, माझं पाखरू तिथं वाट बघतय. अरे जर 5 मिनिटं उशीर झाला तर निघून जाईल, माझा अख्खा दिवस वाया जाईल. पाखराचा विषय म्हणलं तुम्हाला सोडतो शेट पहिले. अहो दादा आधी आम्ही गाडीत बसलोय, आधी आम्हाला सोडा. अरे कोणाचं घर बसतंय तर बसू द्या ना. तुम्हाला तर काय तुमच्या प्रेमाची कदर नाही. बरं शेट, एक गोष्ट विचारू का? अहो बिंदास विचारा. तुम्ही वहिनीला पहिल्यांदा प्रपोज कधी आणि कुठे केलता हो? आईच्या गावात. अहो, आम्ही ते आज आपल्या कॉलेजच्या शेवटचा दिवस होता ना. हो ना, हे वर्ष खूप लवकरच संपलं. हा ना, मला तर असं वाटत होतं की हे कॉलेज लाईफ संपायलाच नाही पाहिजे. हो ना, मला पण. ऋतू, मला तुला काहीतरी सांगायचंय. मला पण तुला काहीतरी सांगायचंय. सांग ना मग. आधी तू सांग. मला तुला आवडते. मला पण तुला लय आवडतोस. अहो आम्ही ते पर्पज वगैरे काही केलाच नाही. आपल्याला ते निब्बा निब्बीचा खेळच जमत नाही. बरं वाईट वाटणार नसेल तर अजून एक गोष्ट विचारू का? अरे बिंदास बोल बाबा. तुम्ही पहिल्यांदा किस कधी केला होता हो? आईच्या गावात. ऐक ना, मला तू आवडतेस, तुला मी आवडतो, आपण दोघेही एकमेकांना आवडतो. मग एक पप्पी दे ना. आपल्याला किस पिसचं आपल्याला तसं काय आवडतच नाही. ते काय ना आपल्याला नाश्ता बिष्टा ते जमतच नाही. आपण डायरेक्ट डिनर करत असतो. काय डिनर? मग विषयच नाही आपला. आईच्या गावात पण. बरं अजून एक प्रश्न विचारू का? हे यार आता बस कर ना, बास झालं ना. काय प्रश्न विचारताय तुम्ही? सॉरी भाऊ. याची का जळती पण? दादा मला एक गोष्ट कळत नाही, तुम्हाला प्रेम या गोष्टीची काय अडचण आहे हो? अहो देवाने किती सुंदर गोष्ट बनवली प्रेम. ज्याला मिळालं त्याला स्वर्ग मिळाला, जसं की आम्हा दोघांना. मग काय. अरे बस 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 भाई भाई इथंच थांब इथंच थांब. हेच आलं आपलं स्टेशन. बरोबर घेतो साईडला. 1 मिनिट हा. आपल्या पाखराला फोन करतो आणि भाड्याचे पैसे मागून घेतो. हॅलो अगं पिल्लू ऐक ना. अगं मी इथं आलोय, पण काय झालं माझं पाकिटच घरी विसरलो. तेवढे ते भाड्याचे पैसे टाक ना. अगं काय नाही, फक्त 500 रुपये. हा टाक टाक टाक. आय लव्ह यू पिल्लू. लय नशिबाने भाऊ तुम्ही. अरे काय घंटा नशिबाने. आपण अशा पाखरा फिकरावर पैसे वगैरे नसतो उडवत. जे ते ना तिकूनच आपला सगळा बिझनेस चालतोय. अरे ते बघ आली आली. 1च मिनिट हा, भाड्याचे पैसे घेऊन येतो. हा या.
ओहो आईच्या गावात काय दिसतंय पाखरू. अगं 10चा टायमिंग सांगितला आणि तू 9ला हजर. लयच उतावळी दिसते. बरं दे बरं ते 500 रुपये दे. आईचा टांना त्या ड्रायव्हरच्या त्याच्या तोंडावरच फेकून मारतो. दे लवकर. अरे यार दादा चला ना पटकन, खूप लेट होतंय. चला. हो, थांबा जरा आलो 2 मिनिटं वहिनीला भेटून. अहो, late काय होतंय. गडबड आज जाऊ की. अरे यार दादा. नमस्कार वहिनी. नमस्कार. कसं आहे ना आपलं पाखरू. एकदा बघितलं की असं बघावंच वाटतंय ना. रोहिणी तू हायला. अरे आपल्या डार्लिंगचं नाव कसं माहित तुला. का ग. अगं त्याला तुझं नाव कसं माहित. नवरा आहे माझा तो. नवरा आहे तू. आईच्या गावात. अरे इथं आपल्याला इंस्टाग्रामवर येड्यात काढलं. 6 महिने चुत्त्या घुमवलं राव. आईच्या गावात तिचं लग्न झालेलं राव. इथं आंटी निघाली. आईच्या गावात. माझ्या बायको सोबत तुझ्या तर आता